बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। छोटी सी प्यारी सी नन्ही सी आई कोई परी, छोटी सी प्यारी सी नन्ही सी आई कोई परी, भोली सी न्यारी सी अच्छी सी आई कोई परी, पालने में से ही झूलती रहे, खुशियों की आयुष्यमान आणि आयुष्यमान आणि आम्रपाली अमोल भिसे या माता पित्यांच्या पोटी आईवडिलांच्या पोटी एका छानशा गोंडस बालिकेने जन्म घेतलेला आहे आणि ती बालिका आता 6-7 महिन्याची होत आहे आणि या निमित्तानं नामकरण आणि अन्नप्राशन सोहळा त्यांनी आयोजित केलेला आहे आणि या नामकरण व अन्नप्राशन सोहळ्याच्या निमित्तानं सर्व आपण नातेवाईक पाहुणे मंडळ स्थितीमध्ये योगाचार्य सुरेशजी कुरे,
केंद्रीय शिक्षक आणि बोधाचार्य आदरणीय सन्माननीय आणि अध्यक्ष सुभाषराव भिसे साहेब, बोधाचार्य दगडूजी पटाडे साहेब या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा मंगल नामकरण आणि अन्नप्राशन सोहळा आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे. आपण सर्वांनी शांत चित्तानं हा नामकरण सोहळा, नामकरण कसं ठेवलं जातं, या अनुषंगानं अन्नप्राशन कसं दिलं जातं, काय काय दिलं पाहिजे या अनुषंगानं सखोल माहिती बोधाचार्य, केंद्रीय शिक्षक आदरणीय सन्माननीय भिसे साहेब देतीलच. मी आजच्या बालिकेंचे आजी आजोबा आदरणीय आणि सन्माननीय आयुष्यमान आणि आयुष्यमाननी पुष्पाबाई दिलीप भिसे आजी आजोबा बालिकेचे यांना मी विनंती करतो की आपण सन्मानपूर्वक धूममंचावर येऊन तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमांचं, आदर्शांचं पुष्प धूप दीपाने पूजन करून संमती दर्शवावी अशी मी त्यांना विनंती करतो. आजच्या बालिकेचे आजी आजोबा आजच्या या कार्यक्रमाच्या धम्मं नमामि संघं नमामि. मंगलमय क्षणी धम्माची गाणी, मंगलमय क्षणी धम्माची गाणी पडावी सर्वांच्या कानी. हो गेली सांगून बुद्धाची वाणी, गेली सांगून बुद्धाची वाणी, गेली सांगून बुद्धाची वाणी, गेली सांगून बुद्धाची वाणी. जन्म जाला मृत्यू जाला नाही यात शंका, माझे माझे म्हणून का मानव पिटीत राहतो डंका. क्षणभंगुरया जीवनी कशाला, क्षणभंगुरया जीवनी कशाला अभिमान तो मानी. हो गेली सांगून बुद्धाची वाणी, गेली सांगून बुद्धाची वाणी, गेली सांगून बुद्धाची वाणी, गेली सांगून बुद्धाची वाणी.
सोहळ्याच्या निमित्ताने सर्व सन्मान्य धर्मोपासक उपासिका बालक बालिका सर्वांनी शांततेचे सहकार्य द्यायचं आहे. तत्पूर्वी आजच्या या छोट्याशा बालिकेंचे माता पिता त्या बालिकेला घेऊन तथागत भगवान गौतम बुद्ध आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुष्प धूप दीपाने पूजन करते. आपण कृपा करून शांत राहा. 15 ते 20 मिनिटांमध्ये हा कार्यक्रम संपन्न होईल. तत्पूर्वी करतो. संपूर्ण राजघराला तिरवार वंदन करून आज आपल्या दाटेगाव या ठिकाणी आयुष्यमानाने आम्रपाली अमोल भिसे यांची कन्या यांचा नामकरण त्या निमित्तानं आपण या ठिकाणी सर्व बौद्ध उपासक उपासिका जमलेलो आहोत. सर्व या बौद्ध उपासक उपासिकांचं आणि भारतीय बौद्ध महासभेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं भिसे परिवाराकडून हार्दिक स्वागत करतो आणि या कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात करतो. सर्वांनी शांतचित्ताने हा कार्यक्रम आपल्याला आयोजित केलेला आहे तो संपन्न करायचा आहे. पाहुणे मंडळांना विनंती आहे, महिलांना विनंती आहे, आपण थोडस शांततेचं सहकार्य करावं आणि सर्वांनी हात जोडता येतात आपल्याला, कारण आपल्याला हात आहेत आणि ज्याला हात नाही ते हात जोडणार नाहीत असं आहे. हात जोडायचे आहेत कारण तथागत भगवान बुद्धाची या ठिकाणी मूर्ती आहे, बाबासाहेबांची मूर्ती आहे, त्यांनी आपल्याला ज्ञान दिलेलं आहे, त्यांनी आपल्याला मार्ग दाखवलेला आहे. त्यामुळे आपण सर्वांनी या ठिकाणी धम्मं नमामि संघं नमामि नमो तस्सै भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्सै भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्सै भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पानातिपाता वीरमणि सिक्खापदं समादियामि आदीनदाना वीरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिथ्याचारा वीरमणि सिक्खापदं समादियामि
मुसावादा वीरमणि सिक्खापदं समादयामि सुरामेरय मज्जपमादठाना वीरमणि सिक्खापदं समादयामि साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि यानंतर तथा याति विनाश भावं गंध संभारयुतेन धूपेन हा सुगंधिना पूजाच पूजने आनं पूजे भाजनं उत्तमं सुगंधिकाय वदनं अनंत गुणगंधिना सुगंधिना गंधेन पूजयामि तथा सकल दस दिसे केसलोमादि धातु वंदे सभ्येपि बुद्धं तसबल तनुजं बोधि चेतेय नमामि वंदामि चेतय सब्ब सपठाने सुपटितीठं शारीरिक धातु महाबोधि बोध रूपं सकलं सदा टाका फुलं त्या ठिकाणी यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपला हार घालायचा आहे तेव्हा भीमस्तुती आणि भीमस्मरण सप्रभरतन तो साधू वरदान तो वाद्य कुलभूषण तो भीमराजा सकल विद्यापती ज्ञान सत्य संगती शास्त्र शासनवती बुद्धी तेजा पंगस्त्र धरितान करी कांपेला उरी रुद्र रूपात्मा कृती शोभते या भारती महामानव बोलती सार्थ संज्ञा शरण बुद्धास्मी शरण धम्मास्मी शरण संघास्मी भीमराज बुद्धं जेत पर्यंतं शरणं गच्छामि एच बुद्धा अतीताच एच बुद्धा अनागता पचपन्नाच एच बुद्धा अहं वंदामि सबदा नरं वेदितव्यो विहिंतुति धम्मं जेत पर्यंतं शरणं गच्छ एच संघ अतीताच एच संघ अनागता पचपन् नत्थे मे शरणं आयं संघो मे शरणं वरं एतेन सत्यवजेनं भूतु मे जय मंगलं यानंतर आता कालो आयं बदंता धमसवन कालो आयं बदंता ए संता संता चिता ती शरणं शरणायखं लोके तरेवा भुमा भुमाच देवा गुणगण गण यात्ता शब्द कालं एते आये शरणं आयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सत्यवजेन होतु मे जय मंगलं नत्थि मे शरणं आयं एतेन सत्यवजेन होतु मे जय मंगलं एतेन सत्यवजेन होतु मे जय मंगलं साधु 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 बुद्धं नमामि नमामि संघं नमामि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय बौद्ध महासभेचा देव वसतो कालेन सब संपत्ती हेतु मेरी दुनिया मेरी दुनिया मेरी दुनिया तू ही रे मेरी खुशियाँ मेरी खुशियाँ मेरी खुशियाँ तू ही रे मेरी दुनिया मेरी दुनिया मेरी दुनिया तू ही रे मेरी खुशियाँ मेरी खुशियाँ मेरी खुशियाँ तू ही रे रात दिन तेरे लिए सजदे करूं दुआएं मांगू रे मैं यहाँ अपनी
अतिशय मोठ्या सामाजिक भवन या ठिकाणी हिंगोलीमध्ये भारतीय बौद्ध तूने ही जीना सिखाया हम लोगों को, अच्छा इंसान बनाया, जिंदगी है तेरा साया, अनजानों को सीधा रास्ता दिखाया।